मतदान केंद्रात बोगस मतदार घुसले। संशय वाढताच त्यांना थेट पकडण्यात आलं। चौकशीनंतर मतदान नाकारत त्याला लाथ घालत केंद्राबाहेर काढण्यात आलं। हा प्रकार आज जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5A मधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडला। ही लढत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांच्यात प्रतिष्ठेची असल्यानं मतदान केंद्रावर तणाव अधिकच वाढला। या मतदान केंद्रावर सुमारे 40 ते 45 संशयित मतदार एकाच वेळी घुसल्यानं संशय बळावला। सकाळपासून मतदान सुरळीत सुरू होतं, मात्र दुपारच्या सुमारास काही मतदारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवत या मतदारांची ओळखपत्र आणि वास्तव्याची कागदपत्र तपासण्याची मागणी केली। तक्रार मिळताच निवडणूक प्रशासन सतर्क झालं। 40 ते 45 संशयित मतदारांची कसून चौकशी करण्यात आली, मात्र या मतदारांकडे ना अधिकृत ओळखपत्र ना त्या प्रभागातील वास्तव्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचं आढळून आलं। परिणामी या सर्वांना मतदानापासून रोखण्यात आलं आणि मतदान केंद्राबाहेर काढलं। या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी थेट शिंदे गटावर बोगस मतदार आणल्याचा आरोप केला। ते म्हणाले, या प्रभागात 3000हून अधिक बोगस आणि दुबार मतदार असल्याची तक्रार मी आधीच प्रशासनाकडे केली होती। वेळीच दखल घेतली असती तर आज हा प्रकार घडला नसता, असा आरोप त्यांनी केला। या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते। यामध्ये आम्ही जवळपास 40 ते 45 जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेलं आहे। जर कधी त्यांनी यदाकदाचित समजा बोगस मतदान केलं असतं तर त्या लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते स्वतः आम्ही त्या ठिकाणी फिर्याद देणार आहे।